तर सांगली जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा होणार असं एक कळतंय आम्हाला आणि विधानसभा सदस्यांची पण संख्या वाढणार आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार 2,20,000 ते 2.5 लाखापर्यंतचा मतदारसंघ होईल असं काही लोक बोलतायत। जर असं झालं तर बरेच विधानसभेचे मतदारसंघ आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढतील आणि त्यामुळे जरा आणि रंग येईल या सगळ्या प्रकारे। त्यांचं मला माहित नाही, पण जतचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलंय त्यांचा कार्यक्रम होणार आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो। कारण जतचं अध्यक्षपद घालवणं एवढं सोपं नाही, ते मला माहित नाही। ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार हे लिहून ठेवा। यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पलूस कडेगाववाले असतील, ईश्वरपूरवाले असतील, इथं आता आम्ही काम करणारच ना। आणि त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेला मी पटवून देऊ आणि 2029ला नक्की कार्यक्रम करू। जबाबदारी तुमच्यावर दिल्या। पलूस कडेगावचे 4,000 मतदार पुण्यात आहेत, सगळीकडचेच होणार आहे ते तुम्ही म्हटलं आता पलूस कडेगावचेच काय सगळीकडचेच कमी होणार आहे। डबळे कारखान्याचा विषय अजून तो मला डिटेल माझ्याकडे आला नाही, पण डिटेल माझ्याकडे येईल। त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, चुकीच्या पद्धतीने जयंतरावनं तो कारखाना ढापलेला आहे। नुसत्या 44 कोटी तो कारखाना हाणलाय, 250 एकर जमीन आहे। तर हा सगळा विषय आता आमची सगळी लोक त्या विषयामध्ये कागदपत्र घेऊनच आम्ही जरा त्या विषयामध्ये हात घालायचा विचार करतो।